नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये विशेष मोहिमेअंतर्गत नवीन रेशन कार्ड वाटप शिबिर आयोजित केलेले आहे। या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी या ठिकाणी दिलेली आहे। सविस्तर वृत्त काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया। अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने माजी मुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 ते 31 जुलै 2026 या कालावधीत राज्यभर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे। या विशेष मोहिमेद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध इष्टकाच्या मर्यादेत नव्याने शिधापत्रिका वितरित करण्यात येणार आहे। शासनाचे विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। एकही पात्र लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये हा उद्देश समोर ठेवून पात्र लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तातडीने समावेश करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। या विशेष मोहिमेदरम्यान राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारणे, त्यांची तत्काळ पडताळणी करणे, पात्रता निश्चित करणे तसेच संबंधित जिल्ह्यास उपलब्ध इष्टकाच्या मर्यादेत नवीन शिधापत्रिका मंजूर करून त्यांचे वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे। राज्यातील पात्र नागरिकांनी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावे असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलेले आहे। अशा प्रकारे मित्रांनो, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी हे विशेष शिबिर या ठिकाणी 22 जुलै ते 31 जुलै या दरम्यान या ठिकाणी आयोजित केलेले आहे। तरी पात्र नागरिकांनी या शिबिराचा लाभ या ठिकाणी घ्यावा व आपल्या संबंधित जवळच्या तहसीलमध्ये जाऊन या ठिकाणी अर्ज या ठिकाणी सादर करावा, आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी घेऊन जावी आणि नवीन राशन कार्ड या ठिकाणी प्राप्त करून घ्यावे। अशा प्रकारे मित्रांनो, ही होती नवीन शिधापत्रिका वाटप संदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट। असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।